नमस्कार. मी मनीषा. मी काल एक गंमतशीरच गोष्ट बघितली. मी बाजारात चालले होते सकाळी 7:15 दरम्यान भाजी आणायला ताजी. आणि तिथं रस्त्यावर जाताना एक मुलगा बोर्ड लावत होता आणि त्या बोर्ड पुसत होता, झाडत होता. त्याचं ते काय सकाळची वेळ झाली होती वाटतं. आणि तो एका जिमचा बोर्ड होता. त्या जिममध्ये मुली मुलं असं म्हणजे काय ते असेल त्यांचं ते. आणि तिथं ते चालणं बिळणं काय काय असतं ना, तिथं आधुनिक मशिनरी त्याच्यावरती करायला येतात. खरं म्हणजे घरी काम करतो आपण, त्यातच व्यायाम खरं होतो आणि घरी केला तरी चालतो. पण ते हल्ली निघाले. पण ठीक आहे. मग त्या बोर्डवर काही सूचना लिहिलेल्या होत्या. तर मला काय वाटलं की माझं काही बघायला किंवा वाचायला चुकलं का काय, म्हणून मी पुढं गेलेली पुन्हा मागं आले आणि त्या बोर्डवरच्या सूचना वाचल्या. तर त्या सूचनामध्ये त्या म्हणजे जे कोण चालवणारा होता गृहस्थ आणि त्याची बायको काय जे असतील ते, पण त्यावेळेला तो गृहस्थच होता. त्यानं लिहिलेलं होतं, पहिली सूचना, जिममध्ये येताना पूर्ण कपडे घालून यावे. 2 नंबर, तोकडे कपडे घालून आलास जिममध्ये प्रवेश मिळणार नाही. 3, तोकडे कपडे घालूनच जिममध्ये व्यायाम सुकर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. 4 नंबर, इथे प्रत्येक महिलेला आणि मुलीला माता आणि बहिणी समान बघितले जाते. 5 नंबर, आपलं जिममधील व्यायाम सुकर, समाधानकारक आणि व्यवस्थित व्हावा यासाठी या सूचना लिहिलेल्या आहेत. मग मी ते वाचलं आणि मागं येऊन त्याला विचारलं, म्हणजे काय होय असं काय काय सूचना लिहिल्यात तुम्ही? अहो म्हणले, काय आहे, मागच्या अनुभवावरनं आम्ही शहाणे झालो. आमचं जिम थोडंसं कमी चाललं तरी चालेल, परंतु काय आहे, ह्या बायका अशा येतात, मुली अशा येतात आणि मग ते कुणी काय बघितलं ते उगीच नाही त्या तक्रारी निर्माण होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचंच व्यवस्थित या ना. म्हणजे मग आणि दुसरी गोष्ट, आम्ही जर आमच्या इथं येणाऱ्या या मुलींच्याकडं, महिलांच्याकडं बहिणीच्या आणि मातेच्या रूपात पाहायचं, हे 100% खरं आहे. आम्ही तसंच बघतो. मग त्यांनी पण तसं यायला नको का? आम्हाला आमची आई किंवा आमची मुलगी तोकड्या कपड्यामध्ये आम्हाला चालेल का? नाही चालणार. तेव्हा मग आम्हीच या सूचना तयार केल्या. नंतर कोणत्याही तक्रारी नकोत. मध्ये 1-2दा अशी वेळ आली, ते सोडवलं आम्ही, पण त्याच्यावरनं आम्ही शहाणे झालो आणि आमचं थोडंसं धंदा कमी झाला तरी चालेल, परंतु इथं कुणाचाही अपमान व्हायला नको, आमचाही अपमान व्हायला नको. आम्हाला आमची इज्जत प्रिय आहे असं म्हणून मी हा बोर्ड करून लिहिलेला आहे. जे मी गंमत पाहिली ती आपल्यासमोर, गंमत म्हणजे ती